सुधाकर बडगुजर हे भाजपसाठी का महत्त्वाचे हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्रालाच पडलेला आहे। गेल्या आठवड्यात ज्यावेळेस त्यांनी भाजप प्रवेशासंदर्भातले संकेत दिले त्यावेळेस समस्त भारतीय जनता पक्ष नाशिकची त्यांच्या विरोधात एकवटली आणि त्यांना कुठल्या परिस्थितीत प्रवेश देणार नाही असं सांगितलं। त्यामुळे सगळ्यांनाच असा प्रश्न पडला काय नेमकं काय आहे बडगुजरांमध्ये। बडगुजर हे शिवसेनेचे उपनेते तर होतेच, परंतु संजय राऊत यांचे अत्यंत कट्टर समर्थक असे होते गेले 15-20 वर्षांपासून। आणि मला असं वाटतं की शिवसेना उभाठाचे प्रवक्तपद आणि त्यांचं सध्या जे काही मुख्य म्हणता येईल असं संजय राऊत झालेले आहेत आणि त्यांच्या घरातला माणूस, त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा कट्टर समर्थक हा माणूस भारतीय जनता पक्षात येणार असेल तर त्याला पायघड्या टाकलं जाणं अत्यंत स्वाभाविक आहे। तो एक भाग। त्याचबरोबर नवीन नाशिक किंवा सिडको आणि नाशिक पश्चिम मतदारसंघ हा जो आहे तिथं सुधाकर बडगुजर दोनदा निवडणूक लढलेले आहेत। भारतीय जनता पक्षाकडूनच त्यांना दोनदा जबर पराभव पत्करावा लागला असला तरी हा शिवसेना अखंडित शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून त्याकडे नेहमीच बघितलं जातं। प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक तिथून निवडून आले आणि त्यामध्ये बडगुजरांचा वाटा हा मोठा होता। त्यामुळे बडगुजरांसारखा नेता जर पक्षात आला तर भारतीय जनता पक्षाची ताकद आणि त्यात बडगुजरांची जी काही 5-6 नगरसेवक निवडून आणण्याची ताकद आहे ती एक झाली तर भारतीय जनता पक्षाला स्वबळावर जे गिरीश महाजनांनी 100+ नारा दिला आहे ते साध्य करणं शक्य होईल असा त्यामागे एक तर्क दिसतोय। सर, स्थानिक विरोध होतोय आणि अशा वेळेस निवडणुका जर होणार असतील तर एकमेकांना पाडापाडीचंच काम होईल का पक्ष काही मॅनेजमेंट नाही? पाडापाडीचं काम हे आले नसते तरी होणारच होतं। म्हणजे ते सगळ्या पक्षांचा तो एक USP आहे की ज्याला तिकीट मिळतं तो साव असतो आणि ज्याला मिळत नाही मग तो अन्यायावरून दाद मागायला लागतो। परंतु ज्यांनी विरोध केला बडगुजरांना त्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधातच बडगुजर लढले होते। तर एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्व इच्छुक जे 12, 14, 15 जे कोणी होते त्या सगळ्यांनी एकमुखानं एकमतानं सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता। तरी देखील त्यावेळेस पक्षानं या सर्वांचा विरोध डावलून सीमा हिरेंना उमेदवारी दिली होती। त्यामुळे सीमा हिरे आज विरोध करत असल्या तरी सुद्धा त्यांना तसा नैतिक अधिकार नाही की त्यांनी बडगुजरांना विरोध करावा, कारण त्यांना सुद्धा विरोध होत असताना त्यांना जर उमेदवारी मिळाली आणि त्या तिसऱ्यांदा आमदार झालाय तोच न्याय बडगुजरांना लावला तर बडगुजरांचा प्रवेश हा पक्षाच्या भल्यासाठी आहे असं जर पक्षाला वाटलं तर त्याला विरोध करणं हे पक्षाच्या दृष्टीनं बरं ठरणार नाही। शेवटचा प्रश्न, बबन घोलप खूप पक्ष फिरून परत भाजपमध्ये आले, त्यांची उपयुक्तता खरंच ह्या निवडणुकांमध्ये होईल का? बबन घोलप आता खरं तर जुन्या जमान्यातले नेते असं आपल्याला त्यांना म्हणता येईल, कारण की गेले 2 निवडणुकीत त्यांचे चिरंजीव उमेदवार होते आणि ते पराभूतही झाले अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून। आणि तत्पूर्वी एकदा ते निवडून आले होते योगेश घोलप आणि त्याआधी 5 टर्म बबन घोलप निवडून आले। म्हणजे साधारणतः 1990 पासून ते निवडणूक लढवत होते। त्यांचं बाळासाहेब ठाकरे असताना त्यांना जे काही महत्त्व मिळत गेलं ते नंतरच्या काळात स्वाभाविक आहे। जो अनेक शिवसेना नेत्यांचा आरोप आहे किंवा त्यांची तक्रार आहे का बाळासाहेबांच्या वेळेस जे काही त्यांना मान सन्मान मिळायचा तो नंतरच्या काळात विशेषतः उद्धव ठाकरेंनी सूत्र हाती घेतल्यानंतर मिळाला नाही। त्यामुळे ती एक सल बबन घोलप यांच्या मनात आहे। पण नंतरच्या काळामध्ये त्यांना शिर्डीचं नेतृत्व दिलं गेलं, तिथं त्यांना तिकीट मिळणार असं जाहीर केलं गेलं, परंतु शिर्डीतल्या स्थानिक लोकांनी बबन घोलप यांना विरोध केला। त्याचबरोबर त्यांना निवडणूक लढवण्यासाठी 6 वर्षाची बंदी घातली होती, ती बंदी उठत नव्हती तोपर्यंत। त्यामुळे पक्षाला नवीन चेहरा देणं भाग होतं, म्हणून त्यांना त्यावेळेस तिथं तिकीट दिलं गेलं नाही। त्याचाही राग त्यांनी मनात ठेवून त्यावेळेस शिंदे गटामध्ये ते गेले आणि शिंदे गटातही त्यांचं फार काही चाललं नाही। अवघ्या 6 महिन्यातच ते पुन्हा उद्धव ठाकरे गटात आले। यावरूनच साधारणतः त्यांची चलबिचल आणि त्यांच्यातलं अस्थिर्य जाणवतं। बबन घोलप यांच्या प्रवेशानं फार तर एक मोठा नेता आपल्या गळाला लागला, या पलीकडे फार काही मदत भारतीय जनता पक्षाला होईल असं वाटत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।